आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब, ज्यांचं आत्ता मार्गदर्शन ऐकलं ते केंद्रीय मंत्री आदरणीय डॉक्टर भागवतजी कराड साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेब, राज्यसभेचे नवनिर्वाचित सदस्य आदरणीय डॉक्टर अजितजी गोपछडे, केंद्रीय माजी मंत्री आदरणीय सूर्यकांताताई पाटील, आदरणीय भास्कररावजी पाटील खतगावकर, आदरणीय डॉक्टर माधवरावजी किनाळकर, संघटन मंत्री आदरणीय संजय भाऊ कोडगे, माननीय राम पाटील रातोळीकर, डॉक्टर तुषारजी राठोड, राजेशजी पवार, भीमरावजी केराम, आमदार बालाजीराव कल्याणकर, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष डॉक्टर संतोषरावजी हंबर्डे, शिवसेनेचे गंगाधरराव बडुरे, रिपाईचे विजयदादा सोनवणे, पूनमताई पवार, प्रणिताताई, राष्ट्रवादीचे अध्यक्ष दिलीपरावजी बरबडेकर, देवीदास भाऊ राठोड, माजी आमदार ओमप्रकाशजी पोकर्णा, अमरनाथजी राजूरकर, अविनाशजी घाटे, सुभाषरावजी साबणे, ॲडव्होकेट किशोरजी देशमुख, दिलीपजी कंदकुर्ते, प्रवीणजी साले, गौतमजी काळे, आनंदराव बोंडारकर, उमेश मुंडे, राजेश देशमुख कुंटुरकर, श्रावण पाटील भिलवंडे, बालाजीराव बच्चेवार, शिवराज पाटील होटाळकर, मारोतराव कवळे, शिरीष देशमुख गोरटेकर, हरिहररावजी भोशीकर, बापूरावजी गजबारे, व्यंकटराव पाटील गोजेगावकर, कैलास देशमुख गोरटेकर, अशोकराव पाटील मुगावकर, माणिकरावजी लोहगावे, लक्ष्मणराव ठक्करवाड, वसंतराव सुगावे, चंद्रशेखर पाटील सावळीकर, दत्ता ढगे, विजय डांगे, ज्ञानेश्वर सावंत, मंचावर उपस्थित सर्व महायुतीची नेते मंडळी आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, थोड्याच वेळामध्ये आदरणीय अमित शहा साहेबांचं आगमन होणार आहे. मी आपला अधिकचा वेळ या ठिकाणी घेणार नाही, परंतु मागच्या 5 वर्षामध्ये साहेब आपण आणि नांदेडकरांनी मला संधी दिली. संधीचं सोनं करण्याचा प्रामाणिकपणाने मी प्रयत्न या मतदारसंघामध्ये केला. करोनाच्या 2 वर्षाच्या काळामध्ये, करोनासारख्या महामारीमध्ये जगातल्या, राज्यातल्या आणि जिल्ह्यातल्या, गावातल्या कोणत्याही नागरिकाला एकमेकापासून दूर राहावं लागलं आणि त्यानंतरच्या काळामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आणि अलीकडे दादाच्या नेतृत्वात सरकार आलं. आमची अवस्था खूप वाईट होती. मधल्या 3 वर्षामध्ये निधी मिळत नव्हता आणि सगळ्यांना असं वाटत होतं की खासदारांचा देखील निधी मिळाला पाहिजे. परंतु तुषार राठोडांच्या मतदारसंघात असेल, तुषार राठोडाने अतिशय मोठा निधी दिला. राजेश पवारांच्या मतदारसंघात असेल, राजेश पवारांनी मोठा निधी दिला. आणि ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा आमदार नाही तिथं मी निधी देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळं आपल्या 2 वर्षाच्या काळात मला जेवढा निधी पालकमंत्र्यांनी आणि आपण दिला तेवढा निधी यापूर्वी कधी मिळाला नाही आणि त्याचा विनियोग या ठिकाणी करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. परंतु खासदार म्हणून या भागातल्या लोकांची जी अपेक्षा होती की नांदेड, नरशी, देगलूर ते बिदर रेल्वे मार्गाची ती 5 वर्षामध्ये पाठीमागं लावून मला पूर्ण करून घेता आली आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नरशीसारख्या गावामध्ये रेल्वेच्या कार्यक्रमाचं भूमिपूजन निश्चितपणानं मला करायचं आहे. दुसरा सर्वात महत्त्वाचा रेल्वेचा प्रकल्प बोधन, नरशी, मुखेड ते लातूर, त्याच्यासाठी रेल्वे मंत्री महोदयांनी अंतिम DPR सादर करण्याच्या सूचना रेल्वे विभागाला दिलेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये नरशी हे जंक्शनचं आजही नॅशनल हायवेच्या माध्यमातून एक मुख्य ठिकाण झालेलं आहे, परंतु रेल्वेच्या माध्यमातून देखील या ठिकाणी जंक्शनचं ठिकाण
हे नरशी होणार आहे. त्याच्यामुळं नरशीचं महत्त्व या ठिकाणी अन्य होणार आहे. राम मंदिराच्या संदर्भामध्ये मी फार या ठिकाणी बोलणार नाही. अगोदरच्या वक्त्यांनी त्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केला आहे. आपल्याला कधी असं वाटलं नव्हतं. लहानपणापासून आपण ऐकत होतो की मंदिर वही बनाएंगे आणि आम्हाला लोक विचारायचं तारीख नाही बताएंगे. परंतु आदरणीय मोदी साहेबांनी मंदिर बनवलं, तारीखही सांगितली, वेळही सांगितली आणि रामलल्लाचं त्या ठिकाणी पदार्पण देखील झालं. अख्ख्या देशामध्ये दीपावली साजरी झाली. नांदेड जिल्ह्यात दीपावली साजरी झाली. आणखी लोकांच्या मनामध्ये राम 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 बसलेला आहे. उद्याच्या येणाऱ्या रामनवमीचा कार्यक्रम देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात होतो. त्याच पद्धतीनं नांदेड जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. काय मला या ठिकाणी सांगायला एक अतिशय आनंद होतो की या ठिकाणी घरगुती गॅसचा प्रकल्प केंद्र सरकारच्या वतीनं आम्ही मंजूर केला. पाईपलाईनद्वारे गॅस देण्याची भूमिका नांदेड लोकसभामध्ये मतदारसंघामध्ये मंजूर केली. MENGL या कंपनीला त्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं. येणाऱ्या काही काळामध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक शहरात आणि त्यानंतर प्रत्येक गावात पाईपलाईनद्वारे घरामध्ये गॅस देण्याची भूमिका ही केंद्र सरकारच्या वतीने झालेलं आहे. नॅशनल हायवेचं जाळं नांदेड जिल्ह्यामध्ये यापूर्वी नॅशनल हायवे नव्हतं, परंतु आता नॅशनल हायवेचं जाळं आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात नॅशनल हायवेचं जाळं उभं राहिलं. विमान सेवा सुरू झाली. दळणवळणाची जी काही व्यवस्था करावी लागते ती व्यवस्था आता प्रामुख्यानं नांदेड जिल्ह्यामध्ये झालेली आहे. रेल्वेचं जाळं मोठ्या प्रमाणात निर्माण झालं. विमान सेवा सुरू झाली. नॅशनल हायवे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाले. आता लोकांची एक अपेक्षा आहे आपल्याकडून साहेब की नांदेड जिल्ह्यामध्ये मोठे उद्योग उभा राहिले पाहिजे आणि तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा आहे. येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये अशोकरावजी चव्हाण साहेब असतील, डॉक्टर गोपछडे साहेब असतील, मी असेल, हिंगोलीचा खासदार असेल, लातूरचा खासदार असेल, आम्ही सगळेजण मिळून नांदेड जिल्ह्यामध्ये मोठे मोठे उद्योग आणण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करू आणि उद्योग आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही या ठिकाणी सांगणार आहे. हर घर नल योजनेच्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी लोक विचारतात. बऱ्याच गावामध्ये चर्चा होते की खासदाराचा निधी आला नाही, खासदाराचा निधी आला नाही. मला तुम्हाला नम्रपणानं सांगायचे आहे, आदरणीय मोदी साहेबांच्या डोक्यातली संकल्पना आहे हर घर नल योजनेची. प्रत्येक गावामध्ये नळाद्वारे लोकांना पाणी दिलं पाहिजे ही केंद्र सरकारची योजना आहे. एका गावात किमान 1 कोटी ते 5 कोटीपर्यंतचे इस्टिमेट त्या ठिकाणी झालेले आहेत. त्याचा फायदा नांदेड जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण केलेला आहे. म्हणून जेवढा काही प्रयत्न करता येईल तेवढा करून ही योजना ओढून आणण्याचा प्रामाणिकपणाने या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मला खूप गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करता येईल. येणार NHMच्या माध्यमातून नवीन हॉस्पिटल उभा केले. त्या सगळ्या खोलामध्ये मी अधिकचं जाणार नाही, पण माझी नम्रपणाने एक प्रार्थना आहे. 5 वर्षामध्ये तुमचा खासदार म्हणून अतिशय प्रामाणिकपणानं काम केलं. करोनाच्या काळामध्ये वाडी तांड्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. 2 वेळेस करोना झाला तरी जीवाची पर्वा केली नाही. परंतु आदरणीय मोदी साहेबांचा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा आदेश होता की ज्याला अन्न नसेल त्याला अन्न पोचवा, ज्याला धान्य नसेल त्याला धान्य पोचवा, ज्याला औषधी नसतील त्याला औषधी पोचवा. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या सगळ्या गोष्टी नांदेडमध्ये करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. याची जाणीव आपल्या सगळ्यांना देखील आहे. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक माझी नाही आहे. मी नाममात्र या ठिकाणी उभा आहे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीने दुसऱ्यांदा संधी दिली. मी नेतृत्वाचे खूप आभार मानणार आहे. ही निवडणूक आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांची आहे. भारत आणि जगाचं नेतृत्व करावं याच्यासाठीची निवडणूक आहे. कोण काय म्हणते याच्याकडे लक्ष न देता आपण काय करणार आहोत 5 वर्षामध्ये त्याच्या संदर्भातली निवडणूक आहे. माझ्या पक्षाने माझ्या नेत्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये भरमसाठ अशी कामं केली. त्या कामाच्या जोरावर मत मागणारी आणि तुम्ही मत देणारी ही निवडणूक आहे. आणि मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांचा विश्वास आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांवर आहे. आपल्या सर्वांचा विश्वास आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांवर आहे. म्हणून मला चिंता करण्याची गरज नाही आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की अशोकरावजी चव्हाण साहेबांनी प्रताप पाटील एका मंचावर आले,
ही गोष्ट खरी आहे. सातत्याने त्या गोष्टीचा मी उल्लेख करणार नाही, परंतु नम्रपणानं तुम्हाला सांगणार आहे, आम्ही एकत्र आलोत आणि शेवटपर्यंत एकत्र राहण्याच्या इरादाने एकत्र आलोत. आणि त्याचे शिल्पकार जर कोण असतील तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. मोदी है तो मुमकिन आहे या भावनेनं एका मंचावर सर्वाला येण्याचं काम केलेलं आहे. मंचावरील सर्व नेते मंडळी अतिशय जोराने कामाला लागलेली आहे. काही ठिकाणी हा आला नाही, तो आला नाही, सगळेजण एकत्रित एका कार्यक्रमाला येऊ शकत नाही. कृपया कोणी गैरसमज करून घ्यायची गरज नाही. वातावरण नांदेड जिल्ह्यातलं अतिशय चांगलं आहे. आपल्याला हे दाखवून द्यायचं आहे की नांदेड जिल्ह्याची जनता मोदी साहेबावर किती प्रमाणात प्रेम करणारी आहे. ही संधी आपल्याला उद्याच्या 26 तारखेला आलेली आहे. काही मंडळी सांगते पाटील चिखलीकर निवडून येणार आहे. मला रात्री साहेबांचा फोन आला, तुमची आणखी गाडी स्पीड धरली नाही का, अशोकरावजी आल्यामुळे तुम्ही सगळे सुस्त झाले का. साहेब तशीच अवस्था थोड्याफार प्रमाणात झाली की आता अशोकरावजी चव्हाण आल्यामुळं प्रताप पाटील कसे जिंकले अशा पद्धतीचं एक वातावरण झालं. परंतु मला आपल्याला आग्रह करायचा आहे, निवडणूक तर अशोकराव साहेबांच्या विरोधात राहूनही आपण जिंकलेली आहे. अशोकराव साहेब येण्यामुळं मतं दुपटीचे वाढले पाहिजे आणि मोदी साहेबांना वाटलं पाहिजे की नांदेड जिल्ह्यातली जनता ही मोदी साहेबांवर एवढ्या मोठ्या प्रेमावर प्रेम करते आहे. म्हणून मला आपल्यावर विश्वास आहे की निश्चितपणानं आपण उद्या येणाऱ्या 26 तारखेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आशीर्वाद देण्यासाठी कमळाच्या समोरचं बटन दाबून मोदी साहेबांचे हात बळकट करणार याच्यामध्ये शंका नाही आहे. पण माझी एक आपल्याला आग्रहाची विनंती आहे, राज्यामध्ये सरकार आपलं आहे, केंद्रामध्ये सरकार आपलं आहे, जिल्ह्याला 5 खासदार आहेत. येणाऱ्या काळामध्ये नांदेडमधले 9चे 9 आमदार हे भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाचे आपल्याला करायचे. त्याच्यावरून तुम्हाला ठरवायचं आहे की आपला जिल्ह्याचा विकास कोण करू शकते. त्याच्यामुळं फार या खोलामध्ये जाणार नाही. भारतीय जनता पक्षाचा नारा आहे आपकी बार 400 पार आणि काँग्रेसचा नारा आहे आपकी बार 40 पार. मग आता कोणत्या गाडीमध्ये बसायचंय. मागच्या काळामध्ये काँग्रेसचे 42 खासदार होते आणि महाराष्ट्रातून फक्त 1 खासदार होता. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, महाराष्ट्रातून काँग्रेसचा एकही येणार नाही हे नेते मंडळी बघतील, परंतु नांदेड जिल्ह्यातला खासदार आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भरघोस मताने गेला पाहिजे. अशा पद्धतीचे आपण आशीर्वाद द्यावेत एवढी विनंती करतो. 5 वर्षात काम करत असताना माझ्याकडून न कळत काही चूक झाली असेल तर उदार अंतकरणानं आपण माफ करून येणाऱ्या काळामध्ये मला आशीर्वाद द्यावं एवढी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतापरावजींनी आपलं